तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. एक्सप्लेनेशन सिरीजमधलं आजचं पेपर आहे WRD एक्झाम 2024चं जलसंपदा विभागाचा पेपर आहे आणि दप्तर कारकून मेजर कॅनल इन्स्पेक्टरचा हा पेपर आहे 2 जानेवारी 2024ला झालेला. शिफ्ट कोणती आहे तर ती आहे फर्स्ट शिफ्ट. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपण काय बघणार आहोत तर इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके. पहिला क्वेश्चन ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. बघा, ब्लँक फॉर अ मिनिट आय विल बी राईट बॅक. ओव्हरऑल जर मिनिंग याची बघितलं तर काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी काय म्हणतात फॉर अ मिनिट म्हणजे 1 मिनिट, आय विल बी राईट बॅक म्हणजे मी आलोच असं या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होत आहे की कुणाला तरी थांबायला सांगितलं आहे किती मिनिटासाठी 1 मिनिटासाठी आणि काय म्हणत आहे आय विल बी राईट बॅक म्हणजे मी काय आलोच. ओके, आलोच. तर बघा या ठिकाणी थांबायला सांगण्यासाठी त्याला काय म्हणायला पाहिजे या ठिकाणी या 4 ऑप्शनपैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा, होल्डअप म्हणजे काय होतं, होल्डअप म्हणजे पकडून ठेवणे होतं. ओके, पकडून ठेवणे. तर बघा या ठिकाणी पकडून ठेवण्यालायक काही दिसत आहे का, काही नाही. ओके, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर बघा कीपअप म्हणजे काय होतं, चालू ठेवणे होते. ओके, चालू ठेवणे. तर चालू ठेवणे या ठिकाणी चालू ठेव म्हणेल का काही, हा पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा पुल अलॉंग, पुल अलॉंग म्हणजे काय होतं, पुल अलॉंग म्हणजे प्रयत्नासाठी काय होतं प्रोत्साहन देणे होते. ओके, प्रयत्नासाठी प्रोत्साहन देणे. ओके, प्रोत्साहन देणे. ओके, आणि बघा या ठिकाणी हँग ऑन, हँग ऑन म्हणजे काय होतं की थोड्या वेळासाठी थांबणे. ओके, थोड्या वेळासाठी थांबणे होतं. ओके, थांबणे. तर या ठिकाणी काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे चौथा ऑप्शन. म्हणजेच काय म्हणायचं याला की थोड्या वेळासाठी थांब म्हणजेच 1 मिनिटासाठी थांब, मी काय म्हणत आहे आलोच म्हणत आहे. ओके, तर बघा या ठिकाणी काय येईल, चौथा ऑप्शन तुमचं काय असेल करेक्ट असेल, हँग ऑन या ठिकाणी येईल. ओके, नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. बघा ब्लँक देअर इज अ डेड फ्लाय इन माय कॉफी. ओके, या ठिकाणी ब्लँकमध्ये काय भरायचं आहे तुम्हाला, एक उद्गारवाचक शब्द या ठिकाणी भरायचा आहे 4 पैकी. तर बघा देअर इज डेड फ्लाय इन माय कॉफी म्हणजेच काय होत आहे की एक मेलेली माशी काय त्याच्या कॉफीमध्ये पडली. ओके, तर त्याच्यासाठी हा काय म्हणेल, बघा काय म्हणेल, ओ माय माय म्हणेल का, नाही म्हणणार. कारण हा जो वर्ड आहे ओ माय माय हा एक्सक्लामेशन वर्ड आपण कुठं वापरतो, केव्हा वापरतो, जेव्हा एखादा आश्चर्य असेल, आश्चर्य किंवा आपण त्याला धक्का वगैरे बसतो म्हणताय. ओके, म्हणजेच जेव्हा धक्का वगैरे बसेल तेव्हा आपण या ठिकाणी काय यूज करणार, ओ माय माय. ओके, त्यानंतर बघा बिंगो, बिंगो केव्हा आपण यूज करतो, जेव्हा एखाद्याला चांगली वस्तू वगैरे मिळतं. ओके, चांगली वस्तू किंवा एखाद्याचं चांगलं होतं तेव्हा काय म्हणतो आपण, चांगलं वस्तू वगैरे मिळतं तेव्हा काय म्हणतो आपण, काय म्हणतो बिंगो म्हणतो. बघा हे सर्व आपण वेस्टर्न कल्चरमध्ये यूज करतात, आपण या ठिकाणी जनरली यूज करत नाही. ओके, पण बघा बिंगो केव्हा यूज करायचं, जेव्हा चांगलं मिळत असेल. ओके, म्हणजे एखाद्याचं चांगलं होत असेल तर तेव्हा काय होत असेल, हा बिंगो यूज केला जातो. ओके, त्यानंतर चीर्स जर बघितलं, ओके चीर्स केव्हा होतं, चीर्स जेव्हा आनंद व्यक्त करायचा असेल, आनंद व्यक्त करण्यासाठी. ओके, त्यानंतर बघा इक जो आहे, इक जेव्हा एखादी खराब वस्तू जर तुम्हाला खायला सांगितली. ओके, जर एखादी खराब वस्तू जर, तर तुम्ही काय म्हणता, याक म्हणता, वॅक म्हणता. ओके, याक वॅक त्यासारखा हा काय इक आहे. ओके, तर बघा आपण जेव्हा एखादी खराब वस्तू जेव्हा आपल्याला कोणी खायला सांगतंय आणि तेव्हा आपण नाकारतो. ओके, म्हणजे ती वस्तू खात नाही तेव्हा आपण काय म्हणतो, याक वॅक इक सुद्धा म्हणतो. ओके, म्हणून या ठिकाणी बघा हे जे डेड फ्लाय म्हणजे मेलेली जी माशी आहे कॉफीमध्ये पडल्यानंतर तो काय म्हणेल, इक म्हणेल ना. ओके, म्हणजे तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, म्हणजेच एक प्रकारचा हा घीनदर्शक शब्द आहे. ओके, घीन येते म्हणतो आपण, घीनदर्शक. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये काय म्हणता ते कमेंटमध्ये जरूर कळवा. ओके, आमची विदर्भाची भाषा म्हणजेच ही घीनदर्शक आहे. ओके, तर बघा या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर नेक्स्ट बघा मित्रांनो पॅराजम्बलचा क्वेश्चन आहे. 4 तुमच्याकडे वाक्य आहेत आणि ते तुम्हाला एका लॉजिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. ओके, जर ओव्हरऑल जर तुम्ही 4ही वाक्य जर बघितलं, 4ही सेंटेन्स जर बघितलं तर एक रिसर्च किंवा अहवाल असल्याचं आपल्याला आढळतं. ओके, आणि जेव्हा एखादी रिसर्च असतं किंवा अहवाल असतं तेव्हा तुम्हाला काय असतं, एक वाक्य असेल त्या ठिकाणी ओळख करून दिलेली असेल, ओळख. ओके, त्यानंतर त्या अहवालाचं काय असेल त्या ठिकाणी विश्लेषण असेल. ओके, विश्लेषण, आणि त्यानंतर विश्लेषणानंतर त्या विश्लेषणाचा काय होईल, परिणाम दर्शवलेला असेल. ओके, परिणाम, आणि त्यानंतर काय असेल त्या अहवालाचा निष्कर्ष शेवटी असतो. ओके, निष्कर्ष.
तर बघा मित्रांनो, जेव्हा तुमच्याकडे अहवाल किंवा रिपोर्ट वगैरे पॅराजंबलमध्ये विचारलं, तर तेव्हा तुम्हाला आधी ओळख असेल, ओळख दिसेल. ओके, ओळख नंतर विश्लेषण दिसेल, त्यानंतर परिणाम दिसेल आणि त्यानंतर निष्कर्ष दिसेल. तर बघा मित्रांनो, पहिलं सेंटेन्स काय म्हणत आहे, डॉक्टर सेट शा मार्टिन द स्टडी ऑथर नोट्स दॅट व्हाईल 4000 स्टेप्स आर बेनिफिशियल. बघा 4000 स्टेप्स काय असतात, बेनिफिशियल असतात. मोर दॅन स्टेप आर इवन बेटर विथ अन ॲडिशनल 1000 स्टेप्स पर डे लिंक टू रफली 15% लोअर रिस्क अप प्री मॅच्युअर डेट. ओके, काय म्हणायचे, 4000 स्टेप्स जे आहेत त्या काय असतात, आरोग्यासाठी लाभदायक असतात. पण जर ॲडिशनल 1000 स्टेप्स जर केले आपण, तर काय रफली 15% लोअर प्री मॅच्युअर डेटचा धोका संभवू शकतो, असं या ठिकाणी पहिल्या एमध्ये पहिला ए जो सेंटेन्स आहे त्याची मिनिंग हे निघतं. ओके, ओव्हरऑल. त्यानंतर बघा बी जो सेंटेन्स आहे, बघा बी काय म्हणताय, बी सेंटेन्स, अ जॉन हाफकिन युनिव्हर्सिटी स्टडी सजेस्ट दॅट टेकिंग 4000 स्टेप्स अ डे रफली इक्वलेंट 30 ते 40 मिनिट वॉक. म्हणजेच बघा जे 4000 स्टेप आहेत, रफली किती आहेत, 30 ते 40 मिनिट चालणे. ओके, 4000 स्टेप्स म्हणजेच 40 मिनिट चालणे कॅन रिड्यूस रिस्क ऑफ मॉर्टिलिटी फ्रॉम कंडिशन लाईक डायबिटीज किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणताय. म्हणजेच हृदयविकार आणि जे मधुमेह आहे त्याच्यापासून काय होऊ शकतं, जो मृत्यूचा धोका जो आहे तो काय होऊ शकतं, कमी होऊ शकतो, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, म्हणजेच तुमचे 4000 स्टेप्स किंवा 45 मिनिट चालणे हे तुमचं हृदयविकार आणि जो मधुमेहाचा धोका काय करू शकतं, टाळू शकतो, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. हे झालं दुसरं सेंटेन्स. ओके, त्यानंतर बघा सी, बघा द रिसर्च ॲनालायझिंग डाटा 17 स्टडीज कव्हरिंग ओव्हर 2,25,000 ॲडल्ट्स. ओके, बघा 17 स्टडीमध्ये 17 अभ्यासात 2,25,000 जे प्रौढ आहेत त्यांच्यामध्ये 7 वर्षात आढळून आले की म्हणजे फाउंड हेल्थ बेनिफिट. ओके, म्हणजे त्यांची जे आरोग्य आहे ते आरोग्यात काय बेनिफिट झाल्याचे आढळून आले. ओके, म्हणजे हा एक प्रकारे काय दिसतं, परिणाम दिसतो तुम्हाला. त्यानंतर बघा ही एनकरेजेस पीपल टू इन्क्लूड द लिस्ट वन वॉक इन देअर डेली रुटीन. म्हणजे डेली रुटीनमध्ये काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे, असं ह्यासाठी काय करताय, एनकरेज करताय. कोण एनकरेज करताय, ही. आणि ही म्हणजेच कोण असेल, डॉक्टर सेठ शाह असेल. ओके, म्हणजेच काय होईल या ठिकाणी, हा जो डी सेंटेन्स आहे त्याच्या जस्ट अगोदर काय येईल, ए येईल. ओके, बघा या ठिकाणी ही जो प्रोनाऊन आहे हा प्रोनाऊन कशासाठी आलेला आहे, या नाऊनसाठी आलेला आहे ना, म्हणजे याच्या अगोदर जस्ट काय येईल, हा येईल. ओके, आणि बघा हा जो शेवटचा सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये काय केलं आहे, सजेस्ट केलेलं आहे. ओके, की लोकांनी काय केलं पाहिजे, सजेस्ट केलेलं आहे. ओके, की लोकांनी काय केलं पाहिजे, डेली रुटीनमध्ये चाललं पाहिजे. ओके, आणि बघा जो सजेस्टवाला जो सेंटेन्स असतं तो नेहमी कसं असतं, शेवटी येत असतं. ओके, जो निष्कर्षामध्ये काय येतं, सजेशनच येतं ना. ओके, म्हणून या ठिकाणी काय होईल, जो शेवटी काय येईल, हा जो डी वाला जो सेंटेन्स आहे तो नेहमी डी वाला सेंटेन्स जो आहे तो या ठिकाणी काय असेल, शेवटचा सेंटेन्स असेल. ओके, कारण त्या ठिकाणी काय सजेशन आहे. ओके, म्हणजे एखादा जर रिसर्च आहे तर त्या रिसर्च म्हणजे ज्या घटना आढळून आल्या त्या घटना आढळून आल्यानंतर लोकांना काय होईल, एक सजेशन दिलं जाईल ना, तो सजेशन कसं असेल, शेवटी असेल. ओके, म्हणजे डी हा सेंटेन्स काय असेल, शेवटी असेल. जर डी हा शेवटी येत असेल तर त्याच्या जस्ट आधी काय येईल, ए येईल. ओके, ए येईल, कारण कसं आहे, या जो ही साठी या प्रोनाऊनसाठी हा जो प्रोनाऊन आलेला आहे ही, हा कशासाठी आलेला आहे, डॉक्टर शाह मार्टिनसाठी, सेठ शाह मार्टिनसाठी हा आलेला आहे, म्हणून डीच्या अगोदर काय येईल, ए येईल. ओके, आणि जर बघा पहिला जो सेंटेन्स काय असतं, ओळख असतं, आणि या ठिकाणी ओळख कोणत्या भागात दर्शवलेली आहे, बघा या ठिकाणी बघा जी युनिव्हर्सिटी आहे ही जॉन हॉफकिन युनिव्हर्सिटी स्टडी सजेस्ट. ओके, म्हणजे ही जी ओळख आहे एखाद्या युनिव्हर्सिटीच्या नावानं आहे आणि याची काय आहे, ती स्टडी आहे. म्हणजेच हा अहवाल कोणाचा आहे, जॉन युनिव्हर्सिटीचा आहे, आणि तो काय म्हणत आहे, 4000 स्टेप किंवा 30 ते 45 मिनिटं चालणे हे काय करू शकतो म्हणते, धोका रिड्यूस करू शकतो, डायबिटीज किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजेच काय होईल, हृदयविकार होईल. ओके, हृदयविकार डिसीजचा धोका कमी करू शकतो. म्हणजे हा जो आहे तुमचं बी ही या ठिकाणी ओळख आहे ना, तो ओळख केव्हा असेल, ती पहिल्या ओळख सर्वप्रथम असेल. म्हणजे तुमचा आधी काय येईल, बी येईल, त्यानंतर ऑब्वियस काय येईल, सी येईल, आणि त्यानंतर काय येईल, ए आणि डी येईल, कारण डी एमध्ये काय आहे, सजेशन दिलेलं आहे. ओके, तर बघा तुमचं बी, सी, ए आणि डी या ठिकाणी हा जो ज्या ऑप्शनमध्ये असेल तो ऑप्शन तुमचा काय असेल, करेक्ट असेल. बी, सी, ए, डी, बघा पहिलं ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे. ओके,
नेक्स्ट बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला शोधायचं आहे. बघा काय आहे तुमच्याकडे, मॉर्बिड कंपल्शन टू कीप ऑन कन्झ्युमिंग अल्कोहोल. म्हणजेच काय होतं की अल्कोहोल पिण्याची तीव्र इच्छा. ओके, अल्कोहोल पिण्याची तीव्र इच्छा, तीव्र इच्छा. ओके, अल्कोहोल पिण्याची. ओके, अल्कोहोल पिण्याची तीव्र इच्छा म्हणजेच काय होईल बघा, कोणतं वर्ड येईल या ठिकाणी, पायरोमेनिया. पायरोमीटर म्हणजेच काय होतं बघा, पायरोमेनिया म्हणजेच काय होतं, पायरोमीटर एक वर्ड असतं जो जास्त तापमान मोजत असतं. तर पायरोमेनिया म्हणजेच काय होतं, पेटल्यासारखे वाटणे. ओके, पेटल्यासारखे वाटणे. ओके, त्यानंतर बघा डिप्सोमेनिया. डिप्सोमेनिया म्हणजे होतं काय की अल्कोहोल पिण्याची तीव्र इच्छा, म्हणजेच मद्यपान करण्याची तीव्र इच्छा होतं. ओके, मद्यपान मी या ठिकाणी लिहितोय, मद्यपान करण्याची तीव्र इच्छा. त्यानंतर बघा क्लेप्टोमेनिया. क्लेप्टोमेनिया म्हणजे काय होतं, चोरी करण्याची तीव्र इच्छा. चोरी. एक ॲक्टर आहे मराठी मूवीवाला, जाधव म्हणून आहे कोणतरी, त्याची एक मूवी आहे, ती कमेंटमध्ये कळवा, मला ती माहीत नाही आहे, कमेंटमध्ये कळवून मला सांगा. ओके, तर क्लिप्टोमेनिया म्हणजे काय होते, चोरी करण्याची तीव्र इच्छा होत आहे. ओके, सिद्धार्थ जाधव काहीतरी त्याचं नाव आहे. ओके, क्लिप्टोमेनिया म्हणजे चोरी करण्याची. त्यानंतर बिब्लो क्लेप्टोमेनिया. क्लेप्टोमेनिया म्हणजे चोरी होतं, तर बिब्लो म्हणजे काय होतं, पुस्तके चोरी करण्याची तीव्र इच्छा होतं. ओके, पुस्तक चोरी करण्याची तीव्र इच्छा. तर बघा या ठिकाणी काय यायला पाहिजे, TCSने उत्तर दिलं हा वाला. ओके, पण या ठिकाणी हा उत्तर नक्कीच काय होईल, चेंज झालेला असेल. त्यामुळे या ठिकाणी काय येईल, डिप्सोमेनिया. डिप्सोमेनिया म्हणजेच काय होतं, मद्यपान करण्याची तीव्र इच्छा किंवा अल्कोहोल पिण्याची तीव्र इच्छा होतं. ओके, म्हणून दुसरा ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे. ओके, ना की चौथा. ओके, नेक्स्ट बघा प्रोब आहे. या ठिकाणी प्रोबची मिनिंग तुम्हाला शोधायची आहे. बघा प्रोब काय, यू कॅन लीड अ हॉर्स टू वॉटर बट यू कॅन्ट मेक हिम टू ड्रिंक. बघा या ठिकाणी काय म्हणायचं आहे की घोड्याला तुम्ही पाण्याजवळ नेऊ शकता, पण त्याला प्यायला लावू शकत नाही. म्हणजे त्याची मर्जी असेल तेव्हाच तो पेईल ना. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणायचं आहे की एखाद्याला तुम्ही सल्ला देऊ शकता. ओके, सल्ला देऊ शकता, पण तो सल्ला तो व्यक्ती ऐकलच याची गॅरंटी नाही. म्हणजेच काय होतं या ठिकाणी की एखादा सल्ला किंवा एखादी हे कसं करायचं ते तुम्ही त्याला सांगू शकता. ओके, पण ती जी गोष्ट आहे तो स्वीकारेल किंवा स्वीकारण्यास तुम्ही भाग पाडू शकत नाही. ओके, ती स्वीकारण्यास तुम्ही भाग पाडू शकत नाही. ओके, स्वीकारण्यास भाग पाडू शकत नाही. ओके, भाग पाडू शकत नाही. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी काय होत आहे, घोड्याला तुम्ही नेऊ शकता पाण्याजवळ, पण त्याला प्यायला लावू शकत नाही. त्याची इच्छा असेल तेव्हाच तो प्यायल. म्हणजेच एखाद्याला सल्ला देऊ शकता, पण तो सल्ला स्वीकारणार हे याची गॅरंटी नसते. त्याला जसं वाटेल, तो सल्ला चांगला वाटेल तर स्वीकारेल, नाही तर नाही स्वीकारेल, पण त्याला तुम्ही तो स्वीकारण्यास भाग पाडू शकत नाही ना. ओके, तर म्हणून या ठिकाणी काय येईल बघा, यू कॅन ॲडवाईज समवन ऑर शो देम हाऊ टू डू समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट कशी करायची ते तुम्ही ॲडवाईस देऊ शकता, बट यू कांट फोर्स देम टू ॲक्सेप्ट टू मेक देम डू इट. म्हणजे ते ॲक्सेप्ट करण्यास तुम्ही त्याला भाग पाडू शकत नाही. ओके, म्हणून या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन आलेलं आहे पुन्हा. काय म्हणतात, इमॅजिन अ वर्ल्ड वेअर रूलर क्लेम. म्हणजे रूलर काय करतात, क्लेम करतात की शेपिंग द पॉलिटिकल लँडस्केप विथ रिलिजियस डॉक्ट्रिन. बघा कंसात दिलेलं आहे या ठिकाणी, लेजिटिमेसी बाय असर्टिंग अ डायरेक्ट कनेक्शन विथ द डिवाइन. ओके, म्हणजेच काय होतं या ठिकाणी, ओव्हरऑल जर याची मिनिंग जर बघितली तर काय होतं की दैवी अधिकाराने सत्तेचा दावा करणे असं या ठिकाणी होईल. ओके, म्हणजेच दैवी अधिकाराने सत्तेचा दावा करणे. ओके, सत्तेचा दावा करणे म्हणजेच काय होतं की देवाने काय दिलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे त्यांना, आणि की म्हणजे आज्ञा दिलेली आहे की तुम्ही काय करा, जे तिथलं शासन आहे, तेथील शासन ते काय करा, सांभाळा, असं या ठिकाणी क्लेम केले जाते. कुणाद्वारे, रूलर्सद्वारे. ओके, तर बघा यासाठी कोणतं वर्ड या ठिकाणी येईल हे तुम्हाला बघायचं आहे. बघा काय म्हणता या ठिकाणी, पहिलं बघा ऑलिगार्की म्हणताय. ऑलिगार्की म्हणजे काय होतं, ऑलिगार्की म्हणजे होतं मोजक्या लोकांच्या हाती सत्ता असणे. ओके, मोजक्या लोकांच्या हाती सत्ता असणे. त्यानंतर अनार्की. अनार्की म्हणजे ज्या ठिकाणी कोणतेही शासन कायदा नाही. ओके, शासन किंवा कायदा नसलेले शासन. ओके, कायदा सुव्यवस्था नसलेले शासन. ओके, नसलेले. ओके, त्यानंतर बघा स्टेट्रोक्रसी म्हणजे काय होतं, म्हणजे सैन्याच्या हाती असलेले शासन. ओके, सैन्याच्या हाती असलेले शासन, सैन्याच्या हातात असलेले शासन. बघा काय आले या ठिकाणी
की देवाद्वारे म्हणजे देवाच्या आज्ञाद्वारे काय म्हणतात चालवलेले शासन म्हणजेच काय होतं या ठिकाणी काय होईल थिओक्रसी. थिओक्रसी म्हणजे काय होतं दैवी अधिकाराने सत्तेचा दावा करणे होता. ओके, म्हणजेच देवाची आज्ञा आहे की आमच्याद्वारे काय असेल ते शासन चालेल, तेव्हा त्या ठिकाणी काय यूज करू आपण थिओक्रसी. ओके, थिअरार्की म्हणा याला किंवा थिओक्रसी म्हणा. ओके, एकच आहे म्हणून या ठिकाणी दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी आहे. ओके, स्पेलिंग एरर तुम्हाला शोधायचं आहे. बघा ऑप्शन बघू आपण डायरेक्ट काय म्हणत आहे या ठिकाणी. जर अलाउडची स्पेलिंग जर बघितलं हे पण या ठिकाणी बरोबर आहे. इफिशियंट, वॉटर, स्टोरेज पण या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर मेकिंग, शुअर, ईट, सर्वाईव्ह, इन एरिड कंडिशन हे आपण काय सर्व जे स्पेलिंग आहेत हे सर्व काय आहेत बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं आपण दची बरोबर आहे. त्यानंतर सक्लेशन. ओके, सक्लेशनची स्पेलिंग बघा. सक्लेशनची स्पेलिंग कशी येईल बघा. SACCULATION. ओके, बघा या ठिकाणी जो डबल यल आलेला आहे या ठिकाणी डबल यल नको होतं तर काय पाहिजे होतं सिंगल एल. ओके, तेव्हाच ही स्पेलिंग काय असते बरोबर असते. ओके, SACCULATION. ओके, ही जी स्पेलिंग आहे ही करेक्ट आहे, ही रॉंग आहे. ओके, म्हणून तुमचं दुसरं जे पार्ट आहे म्हणजेच या ठिकाणी जे दुसरं ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये काय एरर आहे म्हणून हा तुमचं काय असेल करेक्ट असेल. ओके, बघा अपोजिट मिनिंग शोधायची आहे जे ब्रॅकेटमध्ये आहे. ओके, बघा ब्रॅकेटमध्ये काय आहे ब्रॉडकास्ट. ब्रॉडकास्टची मिनिंग काय होते प्रसार करणे. ओके, ब्रॉडकास्ट म्हणजे प्रसारण वगैरे म्हणतो आपण याला प्रसारण. ओके, तर बघा प्रसारणच्या अपोजिट मिनिंग बघायची या ठिकाणी. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघायचे आहे ना, तर काय होईल बघा ऑप्शनमध्ये सर्क्युलेट. सर्क्युलेट म्हणजे काय होतं प्रसार करणे होतं, सिमिलर होईल ना प्रसार करणे. त्यानंतर प्रोपोगेट पण म्हणजेच काय होतं प्रसार करणेच होतं, प्रसार करणे. त्यानंतर एअर जर म्हटलं तर काय होतं हवा होतं, हवा. आणि त्यानंतर विथहोल्ड. विथहोल्ड म्हणजेच काय होतं रोखणे, रोखणे किंवा काय होतं थांबवणे म्हणतो याला आपण थांबवणे. तर बघा प्रसार करण्याच्या विरुद्ध काय होईल थांबवणे होईल ना, म्हणजेच तुमचं चौथं ऑप्शन काय असेल या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा पुन्हा पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी पण काय जर बघितलं ओव्हरऑल तर या ठिकाणी पण अहवाल किंवा एक स्टडी आलेली आहे. ओके, आणि अहवाल किंवा स्टडी आल्यास तुम्हाला पहिले काय करायचं आहे की पहिला जो सेंटेन्स असेल त्यामध्ये त्या अहवालाची ओळख असेल. ओके, ओळख असेल. त्यानंतर त्या अहवालाचे काय असेल विश्लेषण किंवा तपशील असेल. ओके, विश्लेषण किंवा एक मिनिट विश्लेषण किंवा तपशील असेल. ओके, तपशील म्हणून या ठिकाणी तपशील. त्यानंतर बघा त्यानंतर काय येईल त्यांचा परिणाम येईल. ओके, त्याचा परिणाम या ठिकाणी दिला जाईल त्या अहवालाचा परिणाम. आणि त्यानंतर काय असेल निष्कर्ष वगैरे असतील. ओके, निष्कर्ष निष्कर्ष. ओके, तर बघा आधी ओळख असतं अहवालाची, त्यानंतर विश्लेषण किंवा तपशील असतं, त्यानंतर परिणाम असतं आणि त्यानंतर काय असतं निष्कर्ष असतं. तर बघा आपण एक एक सेंटेन्स रीड करू. बघा पहिला सेंटेन्स ए बघा द कलेक्टिव्ह कार्बन फुटप्रिंट ऑफ बिलियनियर्स इक्वल दॅट ऑफ फ्रान्स. म्हणजे पूर्ण जे फ्रान्स आहे म्हणजे या ठिकाणी आपण फ्रान्सचे लोक पकडू. ओके, तर या ठिकाणी काय आहे बिलियनियर्स आहे. या बिलियनियर्सद्वारे होणारे जे कार्बन उत्सर्जन आहे ते इक्वल आहे म्हणताय पूर्ण फ्रान्सच्या लोकांच्या. ओके, तर बघा या ठिकाणी काय होतं पहिलं जे वाक्य आहे या ठिकाणी म्हणत आहे की बिलियनियर्सद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन हे कशाच्या बरोबरीने आहे म्हणताय पूर्ण फ्रान्सचे जे लोक आहेत त्यांच्या उत्सर्जनाच्या बरोबरीने आहेत. ओके, दुसरं वाक्य बघा नेक्स्ट बघा काय म्हणत आहे या ठिकाणी. एक मिनिट मी काढतोय. हां, आता बघा अ न्यू रिपोर्ट. ओके, अ न्यू रिपोर्ट बाय ब्रिटिश चॅरिटी ऑक्सफॅम रिव्हल्स. ओके, उघड केलं की लॅविश लाईफस्टाईल म्हणजे जी श्रीमंत लोकांची लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलने काय केलं आहे की कॉन्ट्रीब्यूट ऑफ कार्बन म्हणजे CO2चा इमिशन ओके जास्त होत आहे म्हणताय. जी त्यांची जी लॅविश लाईफस्टाईल आहे म्हणजे श्रीमंत लोकांची जी लाईफस्टाईल आहे त्यामुळे काय झाले आहे म्हणताय की CO2चं इमिशन काय झालेलं आहे जास्त झालेलं आहे असं एका रिपोर्टमध्ये सांगितलं आहे म्हणत आहे. ओके, तर बघा निश्चितच या ठिकाणी काय आहे ओळख करून दिलेली आहे त्या रिपोर्टची म्हणजेच बी हा काय यायला पाहिजे अगोदर यायला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट सेंटेन्स बघा दिस अंडरस्कोर्स द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑफ एक्स्ट्रीम वेल अँड कॉल फॉर इन्क्रीज्ड अवेअरनेस ऑफ एमिशन जनरेटेड बाय द वर्ल्ड रिचेस्ट इंडिव्हिज्युअल. म्हणजे जे काय म्हणू याला श्रीमंत लोकांद्वारे होणारे जे इमिशन आहे त्याच्याबद्दल काय लोकांनी जागरूक झाले पाहिजे असं या ठिकाणी काय म्हणायचं आहे. ओके, हे झालं तिसरं.
शेवटचं बघा हे चौथं, द ॲनालिसिस 125 बिलियन इयर्स indicate that average billionaires is responsible for 3 million metric ton carbon dioxide per year, a million times more than average person. म्हणजे ॲव्हरेज पर्सनपेक्षा हे मिलियन टाईम मोर आहेत, म्हणजे जास्त आहेत. ओके, 10 लक्ष टाईम काय आहेत, जास्त उत्सर्जन आहे कुणाचा, जो बिलियनियरद्वारे जो उत्सर्जन होतं. ओके, तो जे फक्त 125 बिलियन इयर्स आहेत त्यांच्याद्वारे झालेले जे उत्सर्जन आहे ते काय आहे, रिस्पॉन्सिबल फॉर 3 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड. त्यांनी किती मेट्रिक टन उत्सर्जन केलेलं आहे, 3 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड पर इयर उत्सर्जन केलेले आहे. आणि जे काय आहे, मिलियन्स टाईम मोर दॅन ॲव्हरेज पर्सन, म्हणजे ॲव्हरेज पर्सनपेक्षा 10 लक्ष पटीने ते काय जास्त आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजेच डी जो आहे, डीमध्ये काय येत असेल तर डीमध्ये विश्लेषण करून दाखवलेलं आहे. ओके, विश्लेषण करून दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा, पहिला जर सेंटेन्स बी, जर सेंटेन्स बघितलं बी, तर बीमध्ये ओळख असल्याचे दर्शवत आहे. ओके, ओळख आहे, अहवालाची ओळख. ओके, त्यानंतर बघा सी जो सेंटेन्स आहे, सीमध्ये काय दर्शवलेलं आहे, निष्कर्ष दर्शवलेला आहे. ओके, निष्कर्ष. त्यानंतर जर बघितलं एमध्ये या विश्लेषणाचा परिणाम, हा जो विश्लेषण आहे, जो डीवाला जो विश्लेषण आहे त्याचा काय आहे, परिणाम आहे ना, कशामध्ये, एमध्ये. ओके, म्हणजे यांनी जेवढं जे कार्बन उत्सर्जन केलेलं आहे ते काय म्हणत आहे, द कलेक्टिव्ह कार्बन फूटप्रिंट बिलियनियर इक्वल दॅट ऑफ फ्रान्स, म्हणजे फ्रान्सच्या इक्वल आहे म्हणत आहे त्या बिलियनियरचे जे उत्सर्जन आहे. ओके, तर बघा तुम्हाला ओळख पण मिळाली आहे, विश्लेषण पण मिळालेले आहे, आणि विश्लेषणाचा परिणाम एमध्ये आहे तो पण मिळालेला आहे, आणि निष्कर्ष पण सीमध्ये आहे तो पण मिळालेला आहे. ओके, ओळख कशामध्ये आहे, बीमध्ये आहे. विश्लेषण कशामध्ये आहे, विश्लेषण डीमध्ये आहे. त्याचा परिणाम एमध्ये आहे. ओके, तर बघा आधी काय पाहिजे, ओळख पाहिजे, म्हणजे तुमचं आधी काय येईल, बी येईल. ओके, त्यानंतर काय असेल, विश्लेषण असेल म्हणजे डी येईल. बघा बी, डी, त्यानंतर काय असेल, त्या विश्लेषणाचा परिणाम असेल म्हणजे ए येईल, आणि त्यानंतर शेवटी काय येईल, तुमचा निष्कर्ष येईल. ओके, म्हणजे तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी काय असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे. ओके, ब्रॅकेटमध्ये जे सेगमेंट आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. ओके, बघा सेंटेन्स काय म्हणत आहे, द बँक ऑफ बरोडा हॅज इन्क्रीज्ड इंटरेस्ट रेट मल्टीफोल्ड फ्रॉम लास्ट नोव्हेंबर. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आलेलं आहे, लास्ट नोव्हेंबर आलेलं आहे. बघा या ठिकाणी लास्ट नोव्हेंबर असल्यामुळे आपण हे लास्ट नोव्हेंबर जे आहे ते काय म्हणू, पॉईंट ऑफ टाईम. ओके, म्हणजे एक्झॅक्ट टाईम दिलेला आहे ना, म्हणून याला आपण काय म्हणणार, पॉईंट ऑफ टाईम. म्हणजेच जो नोव्हेंबर आहे या ठिकाणी लास्ट मंथ जर असता, ओके, लास्ट मंथ जर असता तर हा पॉईंट ऑफ टाईम नसता, कारण लास्ट मंथ म्हणजेच काय होईल या ठिकाणी, म्हणजे मंथमधून कोणत्याही दिवसात सुरुवात होऊ शकते. ओके, पण या ठिकाणी काय म्हणताय, लास्ट नोव्हेंबरपासून काय झालेली आहे म्हणताय, सुरुवात झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल, पॉईंट ऑफ टाईम असेल. ओके, आणि पॉईंट ऑफ टाईमसाठी आपण काय यूज करतो, सिन्स यूज करतो. ओके, सिन्स. आणि जर पॉईंट ऑफ टाईम नसेल तर त्यावेळेस आपण काय यूज करतो, फॉर यूज करत असतो. फॉर म्हणजे फॉर इयर्स वगैरे या ठिकाणी येऊ शकतो, आणि सिन्स 1920 वगैरे, 1920 म्हणजे हा काय एक पॉईंट ऑफ टाईम आहे ना, तसंच पॉईंट ऑफ टाईम काय आहे, हा नोव्हेंबर मंथ हा पॉईंट ऑफ टाईम आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय यूज करणार, सिन्सचा यूज करणार. ओके, ना की फ्रॉम, फॉर. ओके, तर बघा सिन्सचा यूज तुम्हाला कोणत्या ठिकाणी दिसतं, दुसरं जे ऑप्शन आहे त्यामध्येच काय आहे, सिन्सचा यूज आहे, म्हणून या ठिकाणी जो सेकंड ऑप्शन आहे तो काय राहील, करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. बघा ब्लँक, शी हॅड वेज विथ हर सच ॲज आय नेवर सॉ अ चाइल्ड टेकअप बिफोर. म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग जर बघितलं तर काय निघत आहे की शी हॅड वेज म्हणजे तिच्याकडे अशी पद्धत आहे किंवा असा रस्ता आहे की सच ॲज आय नेवर सॉ चाइल्ड टेकअप बिफोर, म्हणजे त्या मुलाला तसं सांभाळताना मी यापूर्वी कुणालाही बघितलं नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय येईल बघा, एका व्यक्तीद्वारे उद्गार आहे, तर या उद्गारामध्ये जो पहिलं वर्ड असेल ते काय असेल, या 4 ऑप्शनमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा कॅज्युअलीचा अर्थ काय होता, कॅज्युअली म्हणजे सहजपणे, ती काय म्हणेल, सहजपणे तिच्याकडे एक रस्ता आहे किंवा अशी एक पद्धत आहे असे म्हणाल का, सहजपणे म्हणणार नाही. त्यानंतर बघा थोरोली म्हणजेच काय होतं, थ्रोफुली म्हणजेच पूर्णपणे होतं, पूर्णपणे म्हणेल का, पूर्णपणे. ओके, समजून घ्या. त्यानंतर बघा पूर्णपणे म्हणेल का, पूर्णपणे तिच्याकडे एक पद्धत आहे असं पण या ठिकाणी म्हणणार नाही. त्यानंतर व्हायलंटली म्हणजे काय होतं, हिंसकपणे तिच्याकडे एक पद्धत आहे असं म्हणणार का,
असं पण म्हणणार नाही. त्यानंतर बघा सर्टनली. सर्टनली म्हणजे काय होतं? निश्चितच. ओके, निश्चितपणे किंवा निश्चितच. ओके, निश्चितपणे होतं. तर बघा सर्टनली जर या ठिकाणी ठेवलं आपण तर सर्टनली शी हॅड वेज विथ हर सच ॲज आय नेवर सॉ. ओके, म्हणजेच काय होतं की निश्चितच तिच्याकडे एक पद्धत आहे असं या ठिकाणी काय निघेल, मिनिंग निघेल. आणि हीच मिनिंग काय बसेल, फिट बसेल या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा ब्लँक या ठिकाणी फिल करायची आहे. बघा सेंटेन्स, आय मीन ब्लँक रामसे जस्ट पुट अ लॉट ऑफ फ्लॉक इन अ रूम लाईक दॅट लुक्स लाईक द गव्हर्नमेंट इजंट स्टॉप हिम. म्हणजेच काय म्हणायचं या ठिकाणी की रामसेने काय केलेलं आहे, जे लोक आहेत, फ्लॉक्स म्हणजे लोक होतं, त्या लोकांना रूममध्ये काय केलं आहे, डांबून ठेवलं आहे. आणि गव्हर्नमेंट काय काहीही करत नाही, म्हणजे त्याला थांबवत नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, म्हणजेच ओव्हरऑल जर ऑप्शन जर बघितलं तर आय मीन हाऊ शाल रामसे जस्ट पुट असं येईल का, नाही येणार. ओके, त्यानंतर आय मीन हाऊ माईट रामसे जस्ट पुट अ लॉट ऑफ फ्लॉक असं होईल का, नाही होणार. त्यानंतर आय मीन हाऊ शुड रामसे जस्ट पुट अ लॉट ऑफ फ्लॉक होईल का, हा पण या ठिकाणी होणार नाही. ओके, तर बघा या ठिकाणी काय म्हणायचं आहे की रामसे म्हणजे हा एक व्यक्ती आहे. ओके, तर हाऊ हाऊ म्हणजे आय मीन की हाऊ कॅन रामसे जस्ट पुट अ लॉट ऑफ फ्लॉक इन अ रूम. म्हणजेच जो रामसे आहे हा रामसे कसं का. ओके, हाऊ कॅनचा अर्थ काय होता, कसं काय किंवा कसं का रामसे त्या लोकांना रूममध्ये डांबून ठेवू शकतो असं या ठिकाणी मिनिंग निघायची आहे. ओके, मिनिंग काढायची आहे. म्हणून या ठिकाणी चौथं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा पुन्हा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. बघा सेंटेन्स, आय न्यू जेम वुड विन बिकॉज आय ब्लँक. ब्लँकमध्ये तुम्हाला वर्ब यूज करायचा आहे. ओके, तर त्यानंतर काय म्हणताय, बिकॉज आय ब्लँक नथिंग कुड मेक हिम लिव्ह नाऊ. ओके, म्हणजेच ओव्हरऑल जर मिनिंग बघितलं आपण, बघा मला माहिती आहे की जेम वुड विन म्हणजे जेम जिंकेल, बिकॉज आय म्हणजे मला काहीतरी माहीत आहे की नथिंग कुड मेक हिम टू लिव्ह नाऊ. म्हणजेच त्याला आता कोणीही काय हरवू शकत नाही किंवा रोखू शकत नाही. ओके, म्हणजे त्याला आता कोणीही रोखू शकत नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर बघा बिकॉज आय, त्यानंतर या ठिकाणी बघा आय न्यू, इथं काय आहे, पास्ट आहे. पहिला जो क्लॉज आहे या ठिकाणी पास्ट असल्यामुळे दुसरं क्लॉज पण काय असेल, पास्ट असेल. ओके, या ठिकाणी बघा सिम्पल पास्ट आहे, दुसरं क्लॉज पण सिम्पल पास्ट असायला पाहिजे. तर बघा नो येईल का या ठिकाणी, नो या ठिकाणी येणार नाही. हॅव नोन पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर पास्ट सिम्पल पास्ट घेण्यासाठी नोन पण या ठिकाणी येणार नाही. तर काय येईल या ठिकाणी, न्यू. म्हणजे हा काय V2 आहे, वर्बचा दुसरा फॉर्म. ओके, सिम्पल पास्टमध्ये काय असतं, वर्बचा दुसरा फॉर्म असतं ना, म्हणून या ठिकाणी काय येईल, बघा या ठिकाणी सिम्पल पास्ट असल्यामुळे दुसरं जे क्लॉज राहील ते पण काय येईल, सिम्पल पास्टच येईल. म्हणून या ठिकाणी बघा तिसरं ऑप्शन काय असेल तुमचं, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा चूज द ऑप्शन विच आर सिनोनिम्स. म्हणजे ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे म्हणतात, सिनोनिम्स दिलेले आहेत कुठले, सेंटेन्समधले. त्यानंतर बघा 4 ऑप्शन आहेत या ठिकाणी आणि या 4 ऑप्शनमध्ये 2-2 काय दिलेले आहेत, वर्ड दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला सिनोनिम्स ओळखायचे आहेत. ओके, तर बघा पहिलं जे ऑप्शन आहे यामध्ये बघा सबस्टेंटिव्ह आणि काय परसिव्ड. तर बघा सबस्टेंटिव्ह म्हणजे काय होतं, तात्विक होतं, तात्विक. आणि परसिव्ड म्हणजे काय होतं, समजलेले. ओके, समजलेले. ओके, तर बघा तात्विक आणि समजलेले हे सिनोनिम्स वाटतात का, सिनोनिम्स नाही आहेत. ओके, बघा त्यानंतर सिमिंग आणि जेन्युइन. बघा सिमिंग म्हणजेच काय होतं, वरवरचे दिसणारे. ओके, वरवरचे 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 दिसणारे. ओके, वरवरचे. त्यानंतर बघा जेन्युइन म्हणजेच काय होतं, असली होतं, असली. यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स दिसतात का, हे ओरिजिनल. जर असली असेल तर या ठिकाणी आर्टिफिशियल, नकली वगैरे पाहिजे होतं. ओके, आणि इथं वरवरचे आहे तर इकडे हिडन वगैरे पाहिजे होतं. ओके, त्यानंतर बघा परसिव्ड आणि रिअल. या ठिकाणी बघा परसिव्ड म्हणजेच काय होतं, समजलेले आणि रिअल म्हणजे ओरिजिनल किंवा असली होतं, असली. या ठिकाणी पण तुम्हाला काय दिसत आहे, सिनोनिम्स दिसत आहे का, नाही दिसत आहे. ओके, म्हणजे 3 ऑप्शनमध्ये सिनोनिम्स नाही. त्यानंतर बघा ऑब्स्टेन्सिबल म्हणजेच काय होतं, ऑब्स्टेन्सिबल म्हणजेच वरवरचे दिसणारे. ओके, वरवरचे दिसणारे. ओके, दिसणारे. आणि त्यानंतर सिमिंग म्हणजे पण काय होतं, सिमिंग म्हणजे पण वरवरचे दिसणारेच होतं. ओके, म्हणजे या दोघांची मिनिंग कशी निघत आहे, सेम निघत आहे. म्हणजेच जो करेक्ट ऑप्शन राहील तुमचं तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल, ज्याची मिनिंग काय आहे, दोन्ही जे वर्ड आहेत ते काय आहेत, सिमिलर आहेत. ओके, त्यानंतर बघा ब्लँक फिल करायचे आणि ब्लँकमध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅग फिल करायचा आहे. ओके, क्वेश्चन
टॅग. तर बघा क्वेश्चन टॅग करताना आपण जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग त्याचा पॉझिटिव्ह होत असतं, आणि सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करत असतो. ओके, तर बघा सेंटेन्स बघा आधी. सेंटेन्स जर ओव्हरऑल बघितलं तर निगेटिव्ह वर्ड या ठिकाणी दिसत नाही, म्हणजेच काय, हा सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह करायचं आहे. तर क्वेश्चन टॅग करताना आधी आपण काय घेतो, हेल्पिंग वर्ब घेतो. ओके, हेल्पिंग वर्ब त्यानंतर काय घेतो, नाउन प्रोनाउन घेतो. ओके, प्रोनाउन. ओके, आणि त्यानंतर काय देतो, क्वेश्चन मार्क देतो. तर बघा हेल्पिंग वर्ब आधी कोणता आहे, या ठिकाणी बघा एम आहे. ओके, तर एम हा हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे एमचं काय होईल, एमंट होईल. एमंट होईल का, नाही होणार. ओके, एमंट या ठिकाणी होणार नाही. तर एम जेव्हा येतं त्यावेळेस तुम्हाला काय घ्यायचं आहे, आर घ्यायचा आहे. ओके, आर घ्यायचा आहे, ना की एम. ओके, आर. त्यानंतर काय घेणार तुम्ही, त्यानंतर निगेटिव्ह बनवायचं आपल्याला क्वेश्चन टॅग. तर काय करणार, या ठिकाणी नॉट जोडणार. ओके, नॉट. त्यानंतर प्रोनाउन कोणता आहे, या ठिकाणी आय आहे. ओके, तर आय या ठिकाणी घेणार आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क, म्हणजेच काय होत आहे तुमचा आर नॉट म्हणजे आरंट आय होईल. ओके, आरंट आय, चौथं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा स्पेलिंग, करेक्ट स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. बघा ऑप्शनमध्ये काय आहे या ठिकाणी बघा. नेक्स्ट बघा करेक्ट स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी स्पेलिंग एरर ओळखायची आहे. सेंटेन्स दिलेला आहे या ठिकाणी, डायरिया वॉज ट्रीटेड. बघा सेंटेन्स तर दिलेला आहे या ठिकाणी, पण ऑप्शनमध्ये एकच वर्ड दिलेला आहे. ओके, आणि त्या एकच वर्डमधले काय करेक्ट सिनोनिम आपला करेक्ट स्पेलिंग ओळखायचे आहे. ओके, तर बघा 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक काय करायचं आहे, ओळखायचं आहे. तर बघा डायरियाची स्पेलिंग कशी असतं बघा, लक्षात ठेवा, डाय. ओके, डाय म्हणजे दोनदा होतं. त्यानंतर लक्षात ठेवा, डाय आणि त्यानंतर हो या लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय होतं, डायरिया म्हणजेच काय होतं, एक प्रकारे उलटी, जुलाब, भगवण म्हणतो आपण त्याला, डायरिया म्हणतो. आणि जर तुम्ही लक्षात ठेवला, हो या. ओके, म्हणजे दोनदा, म्हणजे जे डायरियावाले जे पेशंट असतात त्यांची स्थिती तुम्हाला माहीतच आहे काय असतात, आणि तुम्ही यावरून हा जो लॉजिक लावला आहे तो लॉजिक समजून घ्या. ओके, आणि त्या लॉजिकनुसार ही जे स्पेलिंग आहे हो या. ओके, तीच स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणताय, जे सेगमेंट सबस्टिट्यूट रिप्लेस, म्हणजेच काय करायचे तुम्हाला, या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये जे सेगमेंट दिलेलं आहे त्याला काय शोधायचं, सबस्टिट्यूट शोधायचं आहे. तर बघा ब्रॅकेटमध्ये काय आहे, आय स्पेंड मेनी अँड आफ्टरनून्स वाईल आय वॉज ब्रेकिंग स्कूल. बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, आफ्टरनून्स आलेलं आहे, म्हणजेच काय की त्याने पुष्कळशा ज्या दुपार काय केलेल्या आहेत, घालवल्या म्हणताय. ओके, म्हणजेच बघा आफ्टरनूनला यस लागलेला आहे. ओके, म्हणजे आफ्टरनून्स काय झालेलं आहे, प्लुरल झाले आहे. ओके, प्लुरल झालेलं आहे म्हणजे अनेकवचनी आहे ना. तर अनेकवचनी असल्यावर तुम्ही त्या ठिकाणी ए किंवा ॲनचा यूज करू शकत नाही. म्हणजे एखादा नाऊन जो आहे तो नाऊन जर अनेकवचनी असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही ए किंवा ॲनचा यूज करू शकणार नाही. ओके, एवढी गोष्ट लक्षात घ्या. तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर मेनी ऑलरेडी आलेलाच आहे. कशासाठी, या समोरच्या नाऊनसाठी. तर या नाऊनला यस लावण्याची गरज आहे का, यस लावण्याची गरज नाही. त्यामुळे जो आफ्टरनून आहे ह्या आफ्टरनूनला यस लागणार नाही. ओके, बघा या ठिकाणी पण यस आहे, या ठिकाणी पण यस आहे, आणि या ठिकाणी पण यस आहे. म्हणजे तिन्ही ऑप्शन काय होतील, कटतील. आणि हा जो ऑप्शन आहे पहिला तो तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा मेनी ऑलरेडी हा जो प्लुरल दर्शक शब्द आहे, हा जो ॲडजेक्टिव्ह हा ऑलरेडी आलेला आहे. कशासाठी, आफ्टरनूनसाठी. तर या आफ्टरनूनला यस लावण्याची गरज आहे का, नाही. यस लावून आपण पुन्हा प्लुरल करणार नाही, म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी जे 5 क्वेश्चन आहेत, 5 क्वेश्चन या ठिकाणी स्किप केलेले आहेत. ते होते पॅसेजवाले. ओके, पॅसेजेस होते, आणि पॅसेजेस या ठिकाणी आपण सॉल्व करणार नाही. तर बघा 24वा क्वेश्चन बघा, या ठिकाणी मिनिंग तुम्हाला शोधायची आहे इडियमची. इडियम बघा, हँड रायटिंग ऑन द वॉल. बघा हँड रायटिंग ऑन द वॉल ही जी इडियम आहे याची मिनिंग काय होईल, की संकटाची सूचना येणे. ओके, हँड रायटिंग ऑन द वॉल म्हणजे काय होतं, संकटाची सूचना येणे. संकटाची सूचना येणे. ओके, तर बघा 4 ऑप्शनपैकी तुम्हाला कुठं दिसतंय संकट, बघा बी केअर ऑफ व्हॉट यू डू अँड वेअर, इथं दिसतंय का, नाही. त्यानंतर बघा मॅनरिझम मॅटर, हे या ठिकाणी पण नाही. टू बिकम कॉन्शियस ऑफ देअर सराउंडिंग्स, या ठिकाणी पण नाही. तर बघा अँड इंडिकेशन दॅट समथिंग बॅड इज अबाउट टू हॅपन. ओके, म्हणजे काहीतरी जे वाईट आहे,
यानंतर काय होईल, इंडिकेट होत आहे की काहीतरी बॅड काय होईल म्हणजे घडणार आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच तुमचं दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, म्हणजे संकटाची काय होणे, सूचना होणे, काहीतरी बॅड घडणे. ओके, म्हणजेच तुमचं हँड रायटिंग ऑन द वॉल म्हणजेच काय होतं, अन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड इज अबाउट टू हॅपन होईल. ओके, म्हणजे दुसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके बघा, सिमिलर वर्ड सिनोनिम्स तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. इलोक्वंट हा तुमच्याकडे काय वर्ड आहे बघा. इलोक्वंटचा अर्थ काय होतं, एक इलोक्वंट म्हणजे वक्ता म्हणा तुम्ही याला, वक्ता किंवा जास्त बोलणारा पण म्हणू शकता, बोलणारा किंवा त्यालाच काय शब्द आहे, वाचाड. ओके, वाचाड पण या ठिकाणी म्हणू शकता. तर बघा, या शब्दासाठी कोणता 4 ऑप्शनपैकी एक असेल ते तुम्हाला बघायचं आहे. बघा, मम शांत होईल का, नाही टंग टाईड होईल का, हा पण या ठिकाणी होणार नाही, आणि हेजिटंट पण होणार नाही. तर काय होईल, या ठिकाणी परसेसिव्ह या ठिकाणी परसेसिव्ह म्हणजेच काय होतं, परसेसिव्ह म्हणजे मन वळवणारा होतं. ओके, मन वळवणारा. ओके, मन वळवणारा कोण असू शकतं, जो जास्त बोलतं किंवा जो वक्ता आहे तोच मन वळवू शकतं ना. म्हणून काय होणार, जो या ठिकाणी तिसरं ऑप्शन हे काय असेल, करेक्ट असेल, करेक्ट सिनोनिम असेल. ओके, तर बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर हा क्वेश्चन पेपर जर बघितलं तर या ठिकाणी जास्त सिनोनिम्सवर भर देण्यात आलेला होता. ग्रामरवाला जो पार्ट होता तो आपल्याला म्हणजे खूपच कमी, तुमची जी शब्दमर्यादा आहे, शब्दसंपदा आहे, त्याच्यावर हा संपूर्ण पेपर आलेला होता. ओके, तर मित्रांनो, हा जर आपला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करून काय करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.